माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आता वाजलेले हे 10. तर तुम्ही बघू शकता आमच्याकडे असं भरपूर सारं ऊन पडलेलं आहे. बघू शकता तुम्ही ऊन शिरळ पडलेलं आहे आणि ऊन शिरळ पडलेलं आहे. पाऊस काही नाही बरं का आमच्या गावाला. आणि आता असं म्हणजे ऊन पडलेलं आहे भरपूर सारं. तर आम्ही असं गार सावलीला बसलेले आहे. बघू शकता तुम्ही मी आंब्याच्या झाडाखाली बसलेले आहे. इकडं आमच्या पपईचे झाड आहे बरं का. इकडं चिंच पपई आणि आपलं गिन्नी गवत आहे. आणि इकडं आपले आळूचे पानं वगैरे आम्ही ते धुतो. आणि इकडं मी पेरूचं झाड आंब्याचं झाड एकत्र आहे तिथं बसलेले बरं का. मी झाडाखाली सावलीला लाईट आहे पण मग भरपूर असं ऊन आणि ना असं भरपूर असं गरम होतं आहे बरं का. तर त्याच्यासाठी ना मी बसले होते 5 मिनटं. आणि आता मी बनवणार आहे मटकीची उसळ. तर तुम्हाला मी दाखवते मी कशी मटकीची उसळ बनवते. तर तुम्ही ते बघू शकता. आज आपण बनवूयात चविष्ट आणि स्वादिष्ट मटकीची भाजी. गरम तेलात मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, ठेचलेला लसूण, कांदा, टोमॅटो, शेंगदाणे घालून 3 मिनिटे परतून घ्या. हळद, लाल तिखट, धनेपूड, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, थोडे पाणी घालून छान शिजवून घ्या. मटकी, मीठ, थोडीशी साखर आणि गरम पाणी घालून मटकी छान शिजवून घ्या. आणि वरून कोथिंबीरने गार्निश करून गरमागरम भाकरी, चपाती किंवा भातासोबत सर्व्ह करा.